नमस्कार, भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण अगदी मस्त झणझणीत आणि चमचमीत तुरीचं उसळ करणार आहोत. करायला अतिशय सोपं आहे. अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वाटणामध्ये आपण आज हा उसळ करणार आहोत. चला तर मग जराही वेळ न घालवता लगेचच उसळ करायला घेऊया. तर इथं जवळपास मी 1 वाटी सुक्या तुरी रात्रभरासाठी पाण्यात भिजत घालून ठेवल्या. आता आपल्याला रात्रभरासाठी भिजत घातलेल्या तुरीचे दाणे कुकरला जवळपास 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता आपल्या जोपर्यंत तुरी शिजतात तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया. तर अशा प्रकारे वाटणासाठी आपण एक बारीक चिरलेला कांदा, 7 ते 8 लसणाच्या कळ्या, 2 हिरवी मिरची, आल्याचे काही तुकडे आणि सोबतच अगदी 2 चम्मच तेल घालून त्यामध्ये जिरं, धने आणि 2 तेजपत्ता घालूया आणि अगदी छान तांबूस किंवा सोनेरी कलर होईपर्यंत आपल्याला हे सर्व मिश्रण भाजून घ्यायचं आहे. आता इथं तुम्ही बघू शकता कांदा हलका सोनेरी किंवा हलका कलर याला बदललेला आहे. नंतर यामध्ये आपण एक कट केलेला टोमॅटो घालूया. आता टोमॅटोसुद्धा आपल्याला हलका सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि हे भाजलेले सर्व मिश्रण छान अगदी थंड झाल्यानंतर बारीकसं असं वाटण करायचं आहे. आता इथं आपलं सर्व मिश्रण छान भाजून झालेलं आहे. एखाद्या प्लेटामध्ये आपण भाजलेलं सर्व साहित्य बाहेर काढूया आणि त्याच कढईमध्ये आपण गरम होण्यासाठी तेल घालूया. तर इथं जवळपास अर्धा ते पाऊण वाटी मी तेल घातलं. तेल लगेचच गरम झालं की आपण वाटण तयार केलं होतं तो वाटण जवळपास इथं मी 3 चम्मच घातलेला आहे. आता तुम्हाला उसळ हा कशाप्रकारे बनवायचा आहे म्हणजे कितपत उसळला रस्सा करायचा आहे किंवा तुम्हाला रस्सेवाला उसळ करायचा आहे का सुकं ठेवायचं आहे त्यानुसार वाटणाचा वापर करा. तर अशा प्रकारे इथं मी 3 चम्मच वाटण घातलं. वाटण आपल्याला छान दाणेदार होईपर्यंत जवळपास 2 ते 3 मिनटं छान तेल उतेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि नंतरच यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे आहे. तर त्यासाठी आपण अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा ते पाऊण चम्मच धनेपूड आणि 2 मोठे चम्मच इथं मी लाल तिखट घातलेलं आहे. सोबतच अगदी थोडी कसुरी मेथी घालूया आणि याला पुन्हा सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया किंवा ढवळून घेऊया. आता इथं आपण थोडासा पाण्याचा वापर करणार आहोत. तर इथं 1 वाटी जो आपण वाटण केलं होतं तो पाणी उरलेला होता तोच पाणी या मसाल्यामध्ये मी घातलेले आहे. तर या पाण्यामध्ये मसाले छान शिजल्या जाणार, अजिबात करपणार नाही. त्यासाठी आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. जर तुमच्याकडे वाटणाचं उरलेलं पाणी नसेल तर तुम्ही साधं पाणी वापरलं तरी चालेल. सोबतच चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा एकदा छान ढवळून घेऊया. आता आपल्याला हे सर्व मिश्रण छान तेल उतेपर्यंत अगदी 2 ते 3 मिनटं शिजवून घेणार आहोत. आता इथं तुम्ही बघू शकता हलका मसाल्याला तेल सुटलेलं आहे, पण आपला मसाला पूर्णपणे तयार झालेला नाही आहे. त्यासाठी इथं मी अगदी 2 ते 3 मिनटं पुन्हा मसाला छान शिजवून घेणार आहे. तर अशा प्रकारे इथं 2 ते 3 मिनटं झालेलं आहे. तुम्ही आत्ता बघू शकता की मसाल्याला कितपत तेल उतलेलं आहे. मस्त असा मसाला आपला झणझणीत तयार झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही चमचमीत आणि झणझणीत मसाला जर तयार केलं तर तुमचा उसळ अप्रतिम लागेल आणि खायला पण भन्नाट चवीचा लागेल. आता या स्टेजला आपण उकळून घेतलेले तुरीचे दाणे घालणार आहोत. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता उसळ करण्यासाठी अगदी मऊसूत असे तुरीचे दाणे मी इथं कुकरला शिजवून घेतलं आणि आपल्याला हे दाणे उकळलेला जो पाणी असतो तोच पाण्याचा वापर करून आपल्याला हा उसळ पूर्णपणे तयार करायचा आहे. दुसऱ्या अजिबात पाण्याचा वापर न करता आपण उकळलेल्याच पाण्याचा वापर करणार आहोत. त्यामुळे आपल्या उसळला अगदी छान चव येईल आणि खायला अप्रतिम लागेल. तर अशा प्रकारे तुरीचे दाणे घातल्यानंतर आपल्याला सर्व मिश्रण छान ढवळून घेऊया, पूर्णपणे एकजीव करून घेऊया आणि मसाला हा पूर्णपणे कढईला लागणार नाही, चिपकणार नाही त्याची काळजी घेऊन आपल्याला अगदी मंद आचेवर जवळपास 2 ते 3 मिनटं पुन्हा आपण उसळ शिजवून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकता उसळला छान असा तेल उतलेला आहे. मी पुन्हा यामध्ये थोडं पाणी घालून अगदी थोडं वेळाने याला ढवळत होते. आता इथं उसळ आपला जवळपास होण्याच्या स्टेजवर आलेला आहे, पण इथं मी पुन्हा 2 ते 3 मिनटं उसळ शिजवणार आहे.
तर आता इथं 2 ते 3 मिनटं झालेला आहे. आपला उसळ हा पूर्णपणे शिजलेला आहे. आता तुम्हाला या स्टेजला तुमच्या उसळला जर थोडं पातळ करायचं असेल किंवा हलकी ग्रेव्ही ठेवायची असेल तर यामध्ये तुम्ही उकडलेल्या तुरींच्या दाण्यांचा पाणी वापर करू शकता किंवा जर नसेल तर साधं पाणी वापरलं तरी चालेल. पण इथं मला सुकं उसळ हवं होतं त्यामुळे मी इथं पाण्याचा जास्त वापर नाही केला. बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया आणि लगेचच मस्त असा झणझणीत आणि चमचमीत आपला तुरीच्या दाण्यांचा उसळ तयार आहे. तर हा उसळ अगदी मस्त चपातीसोबत, पराठ्यासोबत किंवा भाकरीसोबत भन्नाट लागतो. गरमागरम भातासोबत तर अप्रतिम लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.